बघितलं ना, याच्यात जरी 2-4 जरी उद्योग असते ना, उद्योजक असते ना, हा प्रोजेक्ट चालू झालेला असता, रोड चालू झाला असता त्यांच्या घरी जाऊन. आजही ते झालं. ते तुम्ही यांना विचारा. खूप बैठक झाल्या आमच्या, खूप बैठक झाल्या. याच्यात सहभागी व्हायला आलेत. मी पत्रकार परिषदेला बोलवलं म्हणून द्यायला आलो. आणि तुमचं ऋण आमचं ऋण सारखंच आहे. 2 नोटीस आहे बघा या, एक 9/12ची, एक सॉरी 2/9ची, एक 10/9ची. 2/9ची व्यापाऱ्याची आणि 10/9ची शेतकऱ्याची. 8 दिवसाचा फरक. मोडण्यासोबत सगळ्यासोबत त्यांच्या रस्त्या झाल्या, त्यांना मावेजा पण भेटला. यात काही IAC ऑफिसर येऊन रजिस्ट्री करून गेली. ते सांगा त्यांना. यामध्ये जर बघितलं तर पूर्ण अग्रवाल, हे मेहरा, दांडोत, काबरा असे पूर्ण असे मोठमोठे लोक आहे. आणि यामध्ये सामान्य शेतकरी फक्त बांध आडवा आहे, फक्त बांध आडवा. काही गटात असे अर्धा गट येलो मध्ये आणि अर्धा गट ग्रीन मध्ये. मग अर्ध्या गटाला 1,67,00,000 रुपये दिले त्यांनी. आणि ते रस्ते पण झाले. आम्ही त्यांची त्यांची मोजण्या बंद केल्या. त्यांनी आम्ही तात्पुरतं आम्हाला थातूर हातात दिलं आणि काम केलं. आम्ही डबल शेतकऱ्यासाठी पुन्हा एक नोटीस काढली. म्हणती पहिली नोटीस बोगस होती म्हणे. मला लिहून द्या, मला तुम्हाला बोगस असेल तर आमच्यावर 400 दाखल करतो. मला DCP मध्ये जातो. आजही आमचं मोजणी चालू आहे, पण आमचं मूल्यांकन होत नाही. आम्हाला बार चक्रा मारला. त्या अखेर शेवटला आत्महत्या इशारा दिला. त्यावेळेस कुठे 10 गाठाची आमच्या शेतकरी 10 गाठाची त्यांनी अहवाल सिडको ऑफिसला पाठवला. मी समाधान सर्जेराव शेजूळ खरपुडी इथून आलेलो आहे. आणि सर्वप्रथम काय म्हणतात ना, धरण उशाला आणि कोरड घशाला शहराजवळचे गाव आहे. 1/2/2018 रोजी आपला TP सँक्शन टाउन प्लॅनचा नकाशा तयार झाला. पेरिया अर्बनमध्ये 18 गावं घेण्यात आले. त्यामध्ये खरपुडी, देवमूर्ती हे सगळे गाव, राममूर्ती हे पेरिया अर्बनमध्ये निम्म शहरी दर्जा देण्यात आला. आणि एवढं असताना सुद्धा आमच्या खरपुडी गावाचा चालू झाला कार्यक्रम. सगळ्यात महत्त्वाचं, मी कलेक्टर साहेबासोबत मीटिंग झाली. त्यांना मी विचारलं, साहेब म्हणलं हा प्रकल्प कशासाठी असतो? ते म्हणजे घरं बांधून आम्ही विकणार, सिडको पर्सन घर बांधून विकणार आहे. मग साहेब म्हणलं माझी उद्या ग्रीनमध्ये जमीन आहे, त्या ग्रीन जमीन तुम्ही अकृषक परवानगी द्या ना. तर ते म्हणून देता येत नाही. म्हणलं का साहेब? मग हा प्रकल्प तुम्ही मग इथं बघा, ही जी जमीन घेता ग्रीन, मग तुम्ही शेती करून का चिडकोला भाजीपाला विकणार आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा मी मुद्दा विचारला त्यांना. दुसरी गोष्ट, ह्या मोजणीचे प्रकार पूर्ण बोगस मोजण्या, शेतकऱ्याच्या मोजण्या बोगस आणि व्यापाऱ्यांच्या. काही व्यापारी आता आज आपले खाजगीमध्ये आम्हाला काही सरकारी कर्मचारी बोलतं, आम्हाला एवढं प्रेशर होतं की वरून फोन यायचे. मला इंद्रदेवा कोण का कोणत्या PM राजा कोणाकडून फोन यायचे. आम्ही असे काही प्रश्न विचारले. कधी रात्रीला म्हणजे आम्ही रात्रीचा दिवस केला. एवढी शोकांतिका आहे आपल्या जिल्हा प्रशासनाची. मग आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझी जमीन 158 गट नंबर खरपुडीमध्ये, माझी येलोमध्ये 1 एकर जमीन आहे. आता दिशा, तुम्ही तर आपण शाळेत शिकलेलं, दिशा किती आपल्या 10 दिशा आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, नैऋत्य, वायू, आग्नेय, वरण खाली. असे वरण खाली सोडता बाकी माझ्या सगळ्या भावच्या राष्ट्र झाल्या. ही एक शोकांतिका आहे. फक्त शेतकरी सोडा, कारण शेतकऱ्याकडे काही नाही. आणि असं खाजगीत बोलत जातं, एकूण तिकून चर्चा येतात, कानावर काही गोष्टी येतात की आम्हाला भेटा, मग तुमच्या रस्ते मार्ग लागतील, आम्हाला भेटा तुम्हाला रस्त्यामध्ये. आता अशी जर शोकांतिका म्हणल्यावर मग काही टक्केवारी कमिशन ठेवले त्यांनी, कमिशन एजंट नेमले. काय आहे, हे शहराजवळचे गाव आहे. शहराजवळ गावाजवळ आता आज यांच्या जमीन झाल्या. आज आमची जी ग्रीन जमीन बाकी ती पूर्ण शेतकरीची. त्यात माझे कुटुंब आहे, माझी भावकी आहे, माझे नातेवाईक आहे, माझे गावकरी आहे. यांना बनी 30 लाख रुपये एकर जमीन, इकडे 1,67,00,000 रुपये. आम्ही विचारायला गेलो की बा याचं मूल्यांकन चर्चा करू आपण एखाद्या वेळेस, तर चर्चा करायला कोणी समोर येत नाही. असं कोपर्यंत चालणार? मग शेतकऱ्यांनी देश सुधारणा लावासाठी केला. आणि काय तर म्हणे भारत अशी कृषीप्रधान देश आहे. ह्या अशा सगळ्या गोष्टी आहे. सगळ्याचा विचार करून त्यांनी समसमान भाव म्हणजे मार्केट व्हॅल्यू, आम्ही तेवढं सांगितलं की मार्केट व्हॅल्यूनुसार रेट द्या आम्हाला. तुमच्या आवाजावर तुमच्या जास्त बी नको आणि सरकारचा पण आम्हाला शिल्लक बी नको. एवढ्या सगळ्या आम्ही केलेल्या गोष्टी आमच्या खरपुडी गावाशी आमच्या सगळ्या ग्रामस्थातर्फे मी समाधान शेजूळ त्यांच्या दिलीप शेठ राठेला पाठिंबा द्यायला आलो आहे. आणि आमची व्यथासुद्धा मांडालो. तर ही व्यथा तुम्ही थोडं जरा कानात, त्यांचं काय झालं सर्दीनं कानात जाम झाले असेल जिल्हा प्रशासनाचे, तर थोडं त्यांना काहीतरी कापसाचे बोळे काढून खोबऱ्याचं तेल टाकून गरम ते कानं साफ करा म्हणा, त्याला मळ काढून ह्या व्यथा ऐकायला जा म्हणा. एवढं तुम्हाला सर्वांना मी तर म्हणतो. त्याशी कलेक्टर साहेबासुद्धा मीटिंगवर तोंडावर बोललो. SDM साहेब म्हणजे SDM साहेबांचे स्वतः तो होते. म्हणलं मूल्यांकन समिती तुमची आहे म्हणलं, मग तुम्हाला घबाड आलं का म्हणलं यांच्या रस्त्या केला आमच्या नाही केलं तर?
हा माझी बायटी त्याच्या एवढं खडतर बोलून सुद्धा ना जाग नाही आली. आता खरेदी खत झालं, सगळं झालं आमच्या खरेदी खत. एवढं चोरी छुपी खरेदी खत केलं की बाहेर सुद्धा करू दिलं. माझा मी परोशी असाच एक प्रश्न विचारला मला, आम्ही शेतकरी एखादं आतंकवादी हा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पोटीशी मॅच होत नाही. अरे आमचे फक्त एवढं झालं, नवऱ्याचं नाव बायकोच नाव राहिली, पण बापाचं नाव मुलंच नाव राहिली, कारण ते वारल्यामुळं. आणि हे म्हणलं 2018-19 च्या जमिनी घेतल्या, मग हे शेतकरी आहे का खरे शेतकरी? मग 18-19 घेतला तर मग त्यांच्या पोटीशी मॅच झाले, मग सामान्य शेतकऱ्याचा काय होत नाही? मग यात यांना कुठेतरी लाच लागते असं आम्हाला सर्व शेतकऱ्यांनी जर म्हणजे असा विषय झाला की हा पडीक म्हणजे हा विषय पेंडिंग ठेवून समजा काहीतरी यांनी 10% 15% जिल्हा प्रशासनाच्या काहीतरी भागीदारी असेल, त्यात जिल्हा प्रशासन ही भागीदारी मागत असेल शेतकऱ्याला. ज्यांना वेटीस आणलं तर एखादा शेतकरी येईल, बाबा मी 5% तुम्ही 2% देतो, आमची रजिस्ट्री करा, आमचं हे करा म्हणून. साहेबा देता सर्व कर्मचारी यश म्हणले, नुसते मान आल्या, पण ते ऊन पडल्यामुळे मान सुद्धा आला ना. असं झालं मला तरी असं वाटतं. दुर्लक्ष नाही म्हणजे एवढं शासकीय जिल्हा परिषद एवढं मुजोर झालं की कोणाला ऐकण्याचं मनस्थित नाहीये. म्हणजे मला तर असं वाटतं की राज्य सरकारचाच धाकरा आला नाही असं वाटतं मला. तो मामूली चपरासी की पगार रुकी तो कोर्ट से ऑर्डर ला लेता, एक मोटरसाइकिल का मुआवजा नहीं मिला तो हम उसमें जाते काय में ग्राहक मंच. अभी तक का एक जो ये देखा गया कि पिछला समृद्धि और दूसरे भी कोई इसमें कोर्ट वापस इनके पास ही जाना पड़ता, क्योंकि अथॉरिटी है. इन्होंने पूरा टोटल अन्याय किए बोले तो क्या किए, हमारे रजिस्ट्री नहीं कर रहे, हमारे कागज़ नहीं दे रहे ना. हम भी जो बैठे हमने अनधिकृत कागज़ लाया है वहाँ से. अब जब मेरे को 10% 1 रुपया देने का मेरे को 10 पैसे दे रहे, तो देरिंग नहीं ना आके देने की, ये गला पकड़ लेंगे. क्योंकि जब तुम पूरा ही ये कर देने वाले, खड्डे में डालने वाले, तो दे रहे नहीं. तो ये लाये साहेब आले त्याच्यात मांडले की कसं कसं मूल्यांकन कसं झालं, कसे वाढले, मग त्याचे त्या परिसरातले बाजारभाव गृहीत धरून मग त्याच्या किती पटीत द्यायचं, हे सगळं झालं. ते ज्यावेळेस रजिस्ट्री मागायला आमचे प्रतिनिधी कृष्णा पठाडे एका व्यक्तीकडे गेले, जिथून आम्हाला अधिकृतरित्या कुणाकडून रजिस्ट्री मिळाली आपल्याला तिथं गेले. तर त्यांना काय वाटलं माहिती आहे का, की कृष्णाची किंवा माझी रजिस्ट्री त्याच्यात अडकली की काय. तर त्यांनी सांगितलं की सतीश सेठ को मिळलो ना. सतीश सेठ कोण? पोलादवाले अग्रवाल. म्हणजे कशा करता मिळलो? मला रजिस्ट्री करायला शासनाला द्यायची, जो भाव ठरलाय तो द्यायचा, मग सतीश सेठ को काय को मिळलो. तर हे जे चाललंय तुमच्या प्रश्नाचं उत्तर की कोणी पैसे मागतंय का, कोणाकडे द्यायचे का, हे सगळं काय झालंय माहिती आहे का. विशेष बाब म्हणून उद्योजकांचे मित्र, इथले मित्र, तिथले मित्र, वरचे मित्र, खालचे मित्र सगळ्यांनी मिळून प्लॅन करून त्याचं व्हॅल्युएशन पुऱ्या राज्यात कुठं रेडी रेकनर किंवा व्हॅल्युएशन वाढवलेलं नाही. आपण कोरोना काळापासून बघतो मालमत्तांचे भाव कुठे वाढले नाही, त्यांचं स्पेशली वाढवून आणलं गेलं, स्पेशली फंड आणला गेला. निवडणुकीच्या काळात ते सगळं यस नो, कोण अध्यक्ष असतील, कोण आमदार असतील, कोण मंत्री असतील, सगळं झालं. त्याचं वाटप झालं. 270 एकरच्या रजिस्ट्री झाल्या. हे म्हणतात तसे IAS शेतकरी असलेले IAS अधिकारी कुठले ते आले. म्हणजे जे कोणी इथं होते अगोदर, जे कोणी वर बसलेत, हे सगळ्यांचं मिळून मिसळून ते चालू आहे. आणि मग यांनाच दिलं जात नाही. मग मी कालची 2 दिवसापासून जी मागणी करतोय, माझा आधारच तो आहे. देवमूर्तीत आणखी काय भ्रष्टाचार झाला असं मोरंट्याल साहेबाचं आहे तर ते त्यांना विचारा तुम्ही, पण माझं असं म्हणणं नाही. फक्त भ्रष्ट कारभार सुरू आहे, तुगलकी कारभार सुरू आहे, मनमानी कारभार सुरू आहे, एवढंच माझं म्हणणं. पण आता यांच्या मागणीनुसार यांनी दिलेले पुरावे मी काही रजिस्ट्री तुम्हाला देतो, तो तुमच्या माध्यमातून परत एकदा माझी मागणी आहे की ही जी समिती आहे, जी मूल्यांकन समृद्धीसाठी आणि सिडकोसाठी, जिल्हाधिकारी, SDM अर्थात भूसंपादन अधिकारी आणि तत्कालीन नगर रचनाकार जे आता मोठ्या हुद्द्यावर आहेत, कुठे छत्रपती संभाजीनगरला, त्याच नगर रचना कार्यालयात पवार, आणि आताचे जे नगर रचनाकार खरवडकर, तर ह्या चौघांची ACB चौकशी झाली पाहिजे. हे देवा भाऊंना माझं हे याच्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन ते सोबत असले तरी नसले तरी मी वेगळं आंदोलन उभं करणार आहे, जोपर्यंत त्यांची ACB चौकशी होत नाही आणि जोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. 1,69,00,000 त्यांना देता, 1,69,00,000 यांना द्या. तर जबाबदार माणसांनी ज्यावेळेस सांगितलं, त्यांना काहीच कळालं नव्हतं आम्हाला ती रजिस्ट्री कशा करता. मेडिएटर नाही, त्यांनी ते करता धरताच असावेत. एखाद वेळेस त्यांचं प्रशासन तसंही नसेल, एखाद्या वेळेस त्यांचं प्रशासन ऐकत असेल, प्रशासनावर दबदबा असेल, की एखाद्या वेळेस असंही असेल, ते मेडिएटर नसतीलही,
त्यांचं काही नसेल, पण त्यांचं कसं आहे प्रशासनात राजकारणात उजबायचं तर असतं एखाद्याला. आपणही जातो, आपणही बऱ्याचदा प्रश्न सुटत नाही तर एखाद्या यांना सांगतो की सेठ जरा इत्ता भाऊ को बोलो, इत्ता दादा को बोलो, सांगतोच ना आपण. तसं एखाद दिवस असेल त्यांचा काही रोलही नसेल, मेसेज फॉरवर्ड करायचा किंवा ते सांगतात की जरा भालेराव का काम कर दो, राहुल का काम कर दो, बऱ्याचदा होतं असं. आणि आपले नेते कसे त्यांचे चांगले घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्यांचं खरं म्हणजे हे दलाल आहेत मधले, हे डायरेक्ट त्याच्यात तुम्ही जर अधिसूचना बघितली तर त्याच्यात एक शब्दप्रयोग आहे थेट खरेदीने. म्हणजे थेट खरेदीने म्हणजे काय, डायरेक्ट जे शेतकरी आहे आणि शासना. आता एजन्सी कोण आहे, सिडकोमध्ये सिडको एजन्सी पूर्ण. आता हे घेऊन दिलं आणि प्रोजेक्ट राबवणार कोण, सिडको. आता इथं घेऊन दिल्यावर कोण राबवणार आहे प्रोजेक्ट, रस्ते विकास महामंडळ. मग आता आपण काय करतो, तुम्ही एखादा प्लॉट घेतला असता तर कोणी मध्यस्थ असतो, देणारा वेगळा घेणारा वेगळा, बांधतो आपण करतो आपण, मग मधले दलालच झाले ना. तर ही जी 3ची साखळी हे दलाल आहेत, हे जे भूसंपादनाची ही जी आहे ना हे दलाल आहेत. याच्यामुळं म्हणतोय की अधिकारी असते यांनी नित्यनियमानं व्यवस्थित त्यांच्या याच्यात फॉर्मॅटमध्ये केलं असतं तर त्यांना म्हणता आलं नसतं, पण हे त्यांच्याकडे पाठवतात, ते पैसे दिले तर रजिस्ट्री करतात, हे दलाल आहेत. आणि ह्या निमित्ताने एकच सांगायचं आहे आता तुम्हाला की आम्ही हा अध्याय सुरू केला आहे. एखाद वेळेस अध्याय संपल म्हणजे आत्मदन करावं लागेल किंवा एखादा नवा अध्याय जो शांत दिख रहा है ना लाला, आग भी ठंडी होती है पण नीचे अंगार होती है. हे प्रशासनाला माझं DPDCच्या निमित्तानं तुम्ही जाणारच आहात सगळे तिथं. विचारा, सांगतच नाहीत ह्या प्रश्नावर, बोलतच नाहीत. किमान केसापूर कसारांना कसं बोलले ते, किंवा त्यांना आमची ड्रोननं सगळं बघितलेलं आहे. आणि म्हणजे मला सांगा, आता ड्रोनवर आहे, इथं भालेराव बसलेत की बागडी बसले की राहुल बसलाय की आणखी राजू बसलाय, कोण कसं कळतं, माणसं बसले तेवढंच कळतं ना. पण ज्यावेळेस इथं प्रतिनिधी आल्यावर नावं मोजतो तर त्याचं ग्राह्य धरणार आहे का संपादक तिथं बसलेला फोटोमधून. साधा प्रश्न आहे, संपादक तिथून फोटोमधून नावं काढले ते योग्य की इथं प्रतिनिधीनं नावं छापले, दिलीप राठी तर नाही बोलेंगे, वो अनुप राठी था, तिथं फोटोतून सांग. तर जो दिलीप राठी सांगेल तो योग्य ना. तर मग ड्रोनची गोष्ट करतोय हा पंचाळ तुमची, त्याच्यात यांना केसापूर कसारांना की ड्रोननं आम्ही पाहणी केलेली, आम्ही आमच्या जागेवर योग्य आहे, आजची बातमी आहे. त्यांना जायचं तर याच्यात कोर्टात रिलीफ मिळत नाही. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की SDM कडे जर गेलं ना, तुम्ही जर ताकदीनं जा त्यांच्याकडं, नाही आहे ना, तुम्ही कोर्टात जा ना. कोर्ट कोणतं माहिती आहे का, लवाद, यांचाच लवाद आहे. उद्या जर मला मान्य नाही, काय होतं 4 पट घ्यायचं लिहून द्यायचं की मला मान्य नाही. आता त्याच्यानंतर 41 दिवसांनी कोणाकडे जायचं, मला SDM हारकरकडं. मग नंतर होतं बरं, त्याच्यातच काम करतात. 15 ते 20% ते घेतात, अगोदर काही घेत नाही. मग ते वर्षभरानंतर पूर्ण तुम्हाला 1.5-2 कोटी मिळतात. केसेस आहेत असे, मी दाखवलं तुम्हाला. त्या वकिलांशी मी आता जमलं उद्या परवा दिवशी त्या वकिलांना बोलवाल, तुम्हाला डॉक्युमेंटरी प्रूफ देईल आपल्याच जिल्ह्याचा, किंवा 25 लाख मिळत होते आणि तिथं 2.5 कोटी मिळाले. तर मग हेच काय करणार. हो, इथं आम्ही बघितलं, इथं झालर क्षेत्र आहे, इथं स्क्वेअर फुटावर भाव आहे, मग हे असं असे, मग हे बनवणार, मग कलेक्टर सही करणार, कमिशनर त्याला मान्यता देणार आणि मंत्रालयातून फंड येणार. मग त्यांचं सगळं नाही सगळं दिल्यानंतर जोपर्यंत कोंबडा मारत नाहीये, अरे 10,000 हजार जमा करायला. मी तर नव्हतो झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला, कुचे साहेब काय पद्धतीनं बोलले. कुणी बोलतं असं का, आणि कुणी एखादा कलेक्टर ऐकून घेतो. एखादा सरळ मनाचा डायरेक्ट असतं तर कोण आमदार आणि काय आमदार जर चुकीचं असतं तर आपल्या कर्मचाऱ्याला शिपायलाही बोलू शकत नाही आपण, सालगाड्याला नाही बोलू शकत. अशा पद्धतीने बोललेत भालेराव साहेब असतात तिथं.